हाय नमस्कार मित्रांनो. आता आम्ही इथे रमण रेतीमध्ये आलेलो आहोत आणि इथे जर बघितले तर ही जी रेती आहे, ह्या रेतीमध्ये बालगोपाळ खेळायचे, लोळायचे आणि त्याच रेतीमध्ये आता आलेलो आहोत. इथे बघू शकता सगळी लोकं रेतीमध्ये बसलेले आहेत आणि जसे श्रीकृष्ण भगवान बालगोपाळ जेव्हा ह्या रेतीमध्ये खेळायचे, तर त्याच रेतीमध्ये इथे भाविक खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आताच मंदिरामध्ये नाचून झाल्यानंतर बाहेर आलो आहे आम्ही आणि खूप ऊन आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो की क्लायमेट आज जुलै महिना 3 तारीख आहे, पण जर बघितलं तर भरपूर असं ऊन इथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्या रमण रेतीमध्ये आपण बघू शकता की किती जण इथे वाळूमध्ये खेळताना आपल्याला पाहायला दिसत आहेत. खूप छान मस्त असं आल्हाददायक वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. बालगोपाळ इथे खेळताना आपल्याला पाहायला दिसत आहेत. पुन्हा आता रमण सरोवरमध्ये आलेलो आहे आणि खूप छान असं सरोवर आहे. गोकुळ नगरीमध्ये फिरत असताना इथे एक रमण सरोवर आहे. बाहेर खूप ऊन असताना सुद्धा या रमण सरोवरमध्ये आल्यानंतर खूप असं शांत असं वातावरण आहे. कारण तितकीच अशी उंच उंच अशी झाडं आहेत. सुंदर असं इथे बघू शकता की अशा झोपड्या आहेत. चांगला एक जुन्या गोष्टींची इथे आठवण येते ह्या झोपड्या बघितल्यानंतर. गावची आठवण आली ह्या झोपड्या बघितल्यानंतर आणि या झोपडीखाली बसल्यानंतर खरोखरच खूप असं शांत वातावरण वाटतं. एकदम थंड वातावरण मिळतं. कारण एक नॅचरली जे म्हणतो एक फिलिंग येतं ते ह्या झोपड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खूप शांतता. बाहेर खूप एवढी गर्दी आहे, खूप ऊन आहे, पण इथे बसल्यानंतर एकदम शांत वातावरण इथे पाहायला मिळतं. जे ऋषी मुनी असतात त्यांच्या ह्या ऋषी कुटीर आहेत आणि एकदम पारंपरिक पद्धतीने म्हणजेच बांबूच्या झाडापासून बनवलेल्या ह्या कुटीर आहेत. आश्रम आहेत हे त्यांच्या सेवेसाठी. बघू शकता खूप सुंदर असं एक नॅचरल रीतीने बनवलेलं आहे. खूप शांत असं वातावरण आहे. बाहेर एवढं ऊन असताना सुद्धा ह्या आतमध्ये आल्यानंतर सुंदर असं वातावरण आहे. आणि इथे बघू शकता ही पूर्ण रेती पुन्हा एकदा ह्या ठिकाणी बघू शकता. सुंदर असे कुटीर आहेत. वातावरणसुद्धा खूप शांत आहे. थंडगार वातावरण आहे. सगळ्या ऋषींसाठी ही कुटीर तयार केलेली आहे. बघून खूप आल्हाददायक वातावरण असे आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे ऋषीमुनी त्यांचे जी कामं आहेत की कुटीरमध्ये आल्यानंतर जी दैनंदिन कामं आहेत ती इथे करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. असे बरेच कुटीर आहेत. म्हणजे एका लाईनमध्ये त्यांच्यासाठी असे हे बनवले गेलेले कुटीर आहेत. कारण सर्व ऋषीमुनींचं वास्तव्य इथेच आहे. बाय बाय.